जय महाराष्ट्र मित्रांनो, सुप्रीम कोर्टात आज कपिल सिब्बल यांनी असा एक प्रश्न विचारला ज्याचं उत्तर जर निवडणूक आयोग देऊ शकलं नाही तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण प्रकरणात संपूर्ण गेम पलटू शकतो। कारण सिब्बल म्हणाले, जर 1999 चीच घटना वैध होती तर मग 2013 नंतर एकनाथ शिंदेंना मिळालेलं प्रत्येक पद अवैध ठरत नाही का? नेमकं कोर्टात काय घडलं आणि हा एकच मुद्दा शिंदे गटासाठी किती मोठा धोका ठरू शकतो, चला समजून घेऊया। नमस्कार, मी उमेश शिंदे आणि तुम्ही पाहत आहात उमेश मुंबईवाला। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील अंतिम सुनावणी आता अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल सातत्याने न्यायालयात युक्तिवाद करत आहेत। प्रत्येक सुनावणीत ते निवडणूक आयोगाच्या निर्णयावर, विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर आणि पक्षांतर बंदी कायद्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत। आजच्या सुनावणीत मात्र सिब्बल यांनी असा मुद्दा मांडला ज्यामुळे संपूर्ण खटल्याची दिशा बदलू शकते। त्यांचा प्रश्न सरळ होता, जर निवडणूक आयोग 1999 ची शिवसेनेची घटना वैध मानत असेल तर 2013 नंतर झालेल्या सर्व घटनात्मक बदलांचं काय? यामागचं कारण हे तितकंच महत्त्वाचं आहे। 1999च्या शिवसेनेच्या घटनेत शिवसेना पक्ष प्रमुख हे पद अस्तित्वातच नव्हतं। त्यावेळी फक्त शिवसेना प्रमुख हे पद होतं आणि ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होतं। 2013 मध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षाच्या घटनेत बदल करून उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून निवड करण्यात आली। मात्र निवडणूक आयोगाने हा बदल वैध मानला नाही आणि 1999 ची जुनी घटना ग्राह्य धरली। इथेच कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला विचार करायला भाग पाडलं। जर 2013 ची घटना अवैध असेल तर त्यानंतर झालेल्या प्रत्येक निर्णयाचं काय? यामध्ये फक्त उद्धव ठाकरेच नाही तर एकनाथ शिंदेही येतात। कारण 2019 मध्ये मंत्रिपद, गटनेतेपद आणि पुढे मुख्यमंत्रीपद मिळेपर्यंत शिंदे ज्या संघटनात्मक रचनेचा भाग होते ती रचनाच 2013 आणि 2018 मधील बदलांवर आधारित होती। मग ती घटना मान्य नाही तर त्या घटनेतून मिळालेले लाभ वैध कसे ठरू शकतात? हा सिब्बल यांचा सर्वात मोठा प्रश्न होता। सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी ही महत्त्वाची टिप्पणी केली। त्यांनी निरीक्षण नोंदवले की संघटनात्मक रचनेबाबत मांडलेले काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत। कारण विधिमंडळ पक्ष हा मूळ राजकीय पक्षातूनच तयार होतो। जर मूळ पक्षाची संघटनाच महत्त्वाची असेल तर फक्त आमदारांच्या बहुमतावर संपूर्ण पक्षाचा ताबा येईल का? हा मूलभूत प्रश्न न्यायालयासमोर उभा राहतो। याच मुद्द्यावर सिब्बल सातत्याने भर देत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। आमदार हे पक्षाचे एक अंग असतात तर पक्ष फक्त आमदारांमुळे अस्तित्वात राहत नाही। त्यामागे लाखो प्राथमिक सदस्य, संघटनात्मक रचना आणि पक्षाची घटना असते। आजच्या सुनावणीत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अपात्रतेवरील निर्णय। सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच निरीक्षण नोंदवलं होतं की भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती वैध नव्हती आणि सुनील प्रभू यांचेही व्हीप लागू होतं। अशा परिस्थितीत सुरुवातीला अनेक आमदार अपात्र ठरू शकले असते। मात्र विधानसभा अध्यक्षांनी वेगळाच निर्णय दिला। त्यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचा आधार घेत शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरवले नाहीत। इतकंच नाही तर उद्धव ठाकरे गटाचे आमदारही अपात्र ठरवले नाहीत। त्यामुळे अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकतो का? हा प्रश्नही सुप्रीम कोर्टासमोर आहे। कपिल सिब्बल यांनी यावर जोरदार टीका करत सांगितलं की प्रत्येक टप्प्यावर कायद्याकडे लक्ष करण्यात आलं। विधिमंडळ पक्षातील एका गटाने स्वतःच गटनेता निवडला, स्वतःचा प्रतोद निवडला आणि स्वतःच मुख्य नेतेपद तयार करून ते एकनाथ शिंदेंना दिलं। हे सर्व मूळ पक्षाच्या अधिकृत प्रक्रियेबाहेर झालं असा त्यांचा दावा आहे। याच पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, जर निवडणूक आयोगाला खरंच वाटत होतं की 2013 आणि 2018 ची घटना अवैध होती तर तब्बल 13 वर्ष आयोग गप्प का होतं? त्या काळात कोणतीही हरकत का घेतली नाही? हा प्रश्न न्यायालयात अत्यंत गंभीर मानला जात आहे। कारण जर आयोगाने त्या काळात कोणतीही कारवाई केली नाही तर अचानक तीच घटना अवैध ठरवण्यामागचं कारण काय? याचं उत्तर आयोगाला द्यावं लागणार आहे। सध्या या प्रकरणात दोन मोठे प्रश्न सुप्रीम कोर्टासमोर आहेत। पहिला, पक्षावर अंतिम अधिकार कोणाचा, राजकीय पक्षाचा की विधिमंडळ पक्षाचा? आणि दुसरा, निवडणूक आयोगाने निर्णय घेताना योग्य पक्ष, घटना आणि सर्व कागदपत्रांचा विचार केला होता का? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य ठरवू शकतात। कारण जर सुप्रीम कोर्टाने राजकीय पक्षाला सर्वोच्च मानलं तर धनुष्यबाण चिन्हाबाबतचं संपूर्ण चित्र बदलू शकतं आणि जर 2013 नंतरच्या घटनाबाबतचं आयोगाची भूमिका चुकीची ठरली तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात। आता संपूर्ण राज्याचं लक्ष पुढील सुनावणीकडे लागलं आहे। कारण या खटल्याचा निकाल फक्त शिवसेना पक्षासाठीच नाही तर भविष्यातील पक्षांतर बंदी कायदा, निवडणूक आयोगाचे अधिकार आणि राजकीय पक्षांची अंतर्गत रचना यांच्यासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे। आता सर्वात मोठा प्रश्न आहे मित्रांनो, सुप्रीम कोर्ट राजकीय पक्षाला प्राधान्य देईल की विधिमंडळ पक्षाला? आणि कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेल्या 1999 विरुद्ध 2013च्या घटनेच्या
मुद्द्याला न्यायालय किती महत्त्व देईल? तुमच्या मते सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने येईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी उमेश मुंबईवाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.